जिल्हा वार्षिक योजना 2026-27च्या 352 कोटी 86 लाख रुपये निधीला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली। जिल्ह्यात अधिकाधिक विकास कामांचा समावेश करून प्रस्ताव सादर करणे व मान्यता आदी कार्यवाही एप्रिल-मे पर्यंत पूर्ण करावी, जेणेकरून निधी अखर्चित राहणार नाही, असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले। जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते। खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे, नितीन देशमुख, हरीश पिंपळे, साजिद खान पठाण, किरण सरनाईक, अमोल मेटकरी, वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, मनपा आयुक्त सुनील लहाने आदी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले की जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी विविध विषय मांडत असतात, त्यावर निर्णय होतात, निर्देश दिले जातात। अशा निर्देशांचे पालन 2-3 आठवड्यात पूर्ण झाले पाहिजे। वेळेत अनुपालन न होणे गंभीर आहे। प्रत्येक आराखडा करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेणे, लोकप्रतिनिधींची तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल। 2025-26 मधील आराखड्यातील निधींचे यंत्रणांना वितरण करण्यात आले आहे। नियोजित विकास कामे वेळेत पूर्ण करावीत। अखर्चित राहणाऱ्या निधीबाबत अहवाल 15 फेब्रुवारीपूर्वी सादर करावा, जेणेकरून निधीचे योग्य पुनर्विनियोजन करणे शक्य होईल। त्याबाबत स्वतंत्र बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले। जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दिनांक 30 जानेवारी ते दिनांक 1 फेब्रुवारी दरम्यान होणार असून महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले। जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमध्ये 248.98 कोटी, अनुसूचित जाती उपाय योजनेअंतर्गत 88 कोटी व अनुसूचित जमाती उपाय योजनेसाठी 15.88 कोटी अशा एकूण 352.86 कोटीच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीकडून मान्यता प्रदान करण्यात आली। अकोल्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री राजराजेश्वर मंदिर विकास आराखड्याला बैठकीत सर्वानुमते मान्यता देण्यात आली। अनुपालनाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली। लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांवर वेळीच कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।